श्रावण महिना लवकरच सुरू होणार आहे. तो नक्की किती तारखेला सुरू होतोय, किती तारखेला संपतोय? श्रावण महिन्यात येणारे सण उत्सव जे आहेत त्यांच्या तारखा काय आहेत, या सगळ्यांबद्दल सविस्तर माहिती या एकाच व्हिडिओमध्ये. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मंडळी, गुरुपौर्णिमा झाली की सगळ्यांना वेध लागतात ते श्रावण महिन्याचे. श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे 13 ऑगस्टला. 12 तारखेला अमावस्या आहे. आषाढ महिन्याची समाप्ती होणार आहे आणि 13 तारखेपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. 13 तारखेला श्रावण महिना सुरू झाला की श्रावण महिन्याची समाप्ती जी आहे, अर्थात श्रावण महिना संपणार आहे, तो म्हणजे 11 सप्टेंबरला. 10 सप्टेंबरला दर्शपिठोरी अमावस्या आहे, पोळा आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी 11 सप्टेंबरला श्रावण महिना संपणार आहे. कारण अमावस्या 10 तारखेला सुरू होते आणि 11 तारखेला संपत आहे. म्हणजेच काय तर 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर आपला श्रावण महिना असणार आहे. या 2 तारखा फिक्स लक्षात ठेवा. आता 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर श्रावण महिना आहे, हे क्लिअर झाले. तर आता बघूया श्रावणात येणारा पहिला सण, तो म्हणजे नागपंचमी. तो किती तारखेला आहे? नागपंचमी आलेली आहे 17 ऑगस्टला आणि याच दिवशी सोमवारसुद्धा आहे. सुंदर योगायोग जुळून आला आहे की नागपंचमी सोमवारी आलेली आहे. त्यामुळे शिवमूठ पूजा सुद्धा असणार आहे आणि तांदूळाची शिवमूठ वाहिली जाणार आहे. म्हणजेच काय तर 17 तारखेला पहिला सोमवार आहे आणि 17 तारखेलाच नागपंचमी सुद्धा आहे. त्यानंतर दुसरा श्रावण सोमवार जो आहे ना, तो 24 तारखेला आहे आणि दुसरा एक योगायोग आला आहे की दुसऱ्या श्रावण सोमवारी एकादशी आलेली आहे. त्यानंतर श्रावणातला मोठा सण आपण ज्याला म्हणतो तो म्हणजे नारळी पौर्णिमा. ती आहे 27 ऑगस्टला. 28 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. तेव्हा सगळ्या भावा बहिणींनी रक्षाबंधनाची तारीख लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे 28 ऑगस्ट. यावेळेसचे जे श्रावण सोमवार आलेले ना, त्या प्रत्येक श्रावण सोमवाराला काही ना काहीतरी विशेष दिवस आलेला आहे. जसं की तिसऱ्या श्रावण सोमवारी संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि मुगाची शिवमूठ तिसऱ्या श्रावण सोमवारी असणार आहे. त्यानंतर 4 सप्टेंबरला जन्माष्टमी आहे आणि 5 तारखेला आहे गोपाळकाला. 7 तारखेला पुन्हा एकादशी आलेली आहे आणि 7 तारखेला सोमवारसुद्धा आहे. म्हणजेच एकादशी आणि सोमवार हा या श्रावणातले खास वैशिष्ट्य मानावे लागेल. आणि या श्रावण सोमवाराचे वैशिष्ट्य आणखीन एक आहे. जो शेवटचा 4था श्रावण सोमवार आहे ना, त्याला शिवमूठ गव्हाची असणार आहे बरं का. हे सुद्धा या श्रावण सोमवाराचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर सुरुवातीला म्हटलं तसं 10 तारखेला दशपिठोरी अमावस्या आहे, पोळा आहे आणि 11 तारखेला श्रावणाची समाप्ती होत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.